नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा आता 13 मार्च 2026 रोजी जो PM किसानचा 22वा हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेला आहे. आणि बरेच शेतकरी काही बाकी आहेत हप्ता पडण्याचे. ज्या शेतकऱ्यांना हप्ता आला नाही, हप्त्यापासून ते वंचित आहेत, अशा शेतकऱ्यांनी काहीही काळजी करायची गरज नाही. त्यांनासुद्धा काय होणार आहे, हप्ता येणार आहे. ठीक आहे, चला ह्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं नसाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला पाहण्यास काय होणार आहेत, मिळणार आहेत. बघा आता PM किसानचा हप्ता तर येऊन गेलेला आहे. बरेच दिवस झालेलं होतं, शेतकऱ्याला त्या हप्त्याची आतुरता ही लागली होती. आणि एकंदरीत हप्ता जाहीर करून 13 मार्च 2026 रोजी पात्र लाभार्थी जे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर काय केलेलं आहे, वर्ग केलेला आहे. त्यांच्या खात्यावर डेबिटी थ्रो डायरेक्ट पैसे काय झालेले आहेत, जमा झालेले आहेत, जे पात्र लाभार्थी आहेत ते. आणि त्यानंतर काही थोडेसे शेतकरी वंचित राहिलेले आहेत आणि त्यामध्ये काही नवीन शेतकरी काय केले होते, ॲड केले होते, त्यांनाही हप्ते पडलेले आहेत, त्यांच्याही खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. आणि त्यातले काही शेतकरी थोडेसे राहिलेले आहेत, काही त्यांचं अडीअडचण आहे. ती म्हणजे अडीअडचण जशी आहे की काहींची KYC करणं बाकी आहे. त्यानंतर काही शेतकऱ्यांचे बँकला आधार लिंक नाही. त्यानंतर काहींचं लॅड शेडिंगचा अडचण आहे. त्यानंतर काहींचं फार्मर ID वगैरे, काहींनी महाविस्तार ॲपही डाउनलोड केले नाहीत. असे बरेच काही कारणं आहेत. अशा कारणामुळे काही शेतकरी काय झालेले आहेत, त्या हप्त्यापासून वंचित राहिलेले आहेत. अशा शेतकऱ्यांनी काही काळजी करायची गरज नाही. जेवढे सांगितलेले कामं आहेत अद्याप ते करून घ्यायचे आहेत. आणि मग जो तुमचे थकलेला हप्ता आहे ना, तो काय होणार आहे, तुमच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे. तो हप्ता म्हणजे आता सध्या तरी नाही जमा होणार, पण त्या पुढच्या वेळेस जेव्हा हप्ता जमा होईल त्यावेळेस येण्याची तुमच्या अकाउंटला शक्यता आहे, असं म्हटलं तरी काही अडचण नाही. कारण आत्ताच हप्ता येऊन गेलेला आहे. आणि ज्यांना हप्ता वगैरे आलेला आहे त्यांचं काही अडचण नाही, त्यांचं मग सगळं ओके आहे, रेकॉर्ड असं म्हणावं लागेल. आणि ज्यांचं नसेल त्यांनी मग आपण आपले अगोदर काय करायचं आहे, अकाउंट चेक करून घ्यायचं आहे. अकाउंट चेक केल्यानंतर मग परत स्टेटस पाहायचं आहे तुमचा. मग मोबाईल नंबर आणि आधारच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकतात, PM किसान योजना जी वेबसाईट आहे किंवा PM किसान सन्मान निधी योजना आहे का नाही, नुसतं PM किसान टाकलं तरी काय होतं आहे, ते ओपन होतं आहे आणि त्याच्यावर तुम्ही तुमचं स्टेटस पाहू शकता. स्टेटस पाहिल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हप्ता पडला आहे की नाही. बँकेत बघायचं, चेक करायचं अकाउंट, त्यानंतर स्टेटसही बघू शकता. त्यानंतर जर हप्ता पडला नसेल तर मग तुम्हाला तुमची KYC चेक करावी लागेल. त्यानंतर KYC चेक करून परत तुमचा आधार बँकला लिंक आहे का नाही हे चेक करावं लागेल, पाहावं लागेल तुम्हाला स्वतः. शेतकऱ्यांना सर्व काही पाहून जर तुमचा हप्ता जरी रोखला असेल तरी मग काहीतरी बारीक किरकोळ तुमची चूक असेल आहे का नाही, ती तुम्हाला काय करावं लागणार आहे, सुधरून घ्यावी लागणार आहे. आणि नंतर मग काय होणार आहे, पुढच्या वेळेस तुम्हाला ह्याचा हप्ता काय होणार आहे, येणार आहे. कारण तुम्ही जर आताच दुर्लक्ष केलं तर तुम्हाला येणारा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ताही स्टॉप होऊ शकतो. त्यामुळं मग ज्या शेतकऱ्याला अद्याप PM किसानचा 22वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी पडलेला नाही, अशा शेतकऱ्यांनी आपापले अकाउंट वगैरे चेक करून पाहायचे आहेत. किरकोळ आधार बँक लिंक आहे का हेही पाहायचं आहे. त्यानंतर थोडंफार पाठीमागं महाविस्तार ॲपचं हे आलं होतं, कृषी विभागाच्या माध्यमातून सांगितलं जात होतं, ते महाविस्तारही लॉग इन करा तुमचा फार्मर IDच्या सहाय्याने. फार्मर ID जो नंबर आहे त्याने OTP घ्या, 1 मिनिटाचं काम आहे तेही पहा आहे का नाही. हे सर्व काय या गोष्टी आहेत त्या काय करायचं आहे, आपल्या चेक करून घ्यायच्या आहेत. आणि मग तर तुम्हाला काय होणार आहे, ज्या शेतकऱ्यांना हप्ता आला नाही तो 100% हप्ता येणार आहे. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. अगोदर तुम्हाला स्टेटस चेक केल्याशिवाय समजणार नाही. कारण कधी काळी काय होतं की हप्ता अकाउंटला काय झाला जातो, जमा झाला जातो आणि मग त्याचा मॅसेज वगैरे काही येत नाही. बऱ्याच बँकेचं तसं होतं आहे. आणि त्यानंतर मग बॅलन्स वगैरे ज्यांना पाहता येतं त्यांची काही अडचण नाही, फोनपे गुगल पेवाल्याची काही अडचण नाही. पण ज्यांना बॅलन्स वगैरे पाहता येत नाही फोनपे गुगल पेच्या सहाय्याने आणि मॅसेजही आलेला नसतो, अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, जवळच्या शेती सुविधा केंद्रात जाऊन आपला स्टेटस वगैरे PM किसानचा चेक करून पाहायचा आहे आपल्याला हप्ता पडला आहे की नाही.
आणि जर नसेल पडला तर काहीतरी रिझन त्याच्यामध्ये दाखवलं जातं. हप्ता का रिजेक्ट झाला, कशामुळे स्टॉप झाला, काय काय आपल्याला अडचण आहे, हे सर्व गोष्टी काय केल्या जातात तिथं सांगितल्या जातात, दाखवल्या जातात. आणि त्यामुळं मग आपण काय करायचं आहे, तिथं ज्यांना हप्ता पडला नसेल तर आधार कार्ड आणि मोबाईल नंबर जो लिंक आहे आधारला, किंवा PM किसानच्या ज्या हे आहेत ना लॉग इन, त्याला ते घेऊन तिथं शेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन आपलं काय करायचं आहे, PM किसानचं स्टेटस चेक करून घ्यायचं आहे. हे सर्व शेतकऱ्यांनी ज्यांना हप्ता पडला नाही अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, पाहायचं आहे. आणि ज्यांना हप्ता पडला आहे त्यांना काहीही अडचण नाही, त्यांचे हप्ते काय होणार आहेत, अविरत चालूच राहणार, सुरळीत चालूच राहणार आहेत. आपण जे पात्र लाभार्थी असूनही त्यांचे हप्ते काय झालेले आहेत, स्टॉप झालेले आहेत, अशा शेतकऱ्यांनी आपण लवकर आपले अकाउंट वगैरे सर्व काही चेक करून घ्यायचं आहे. आणि नंतरच मग काय करायचं आहे, शेतू सुविधा केंद्रावर जाऊन हे स्टेटस वगैरे चेक करायचं आहे. सर्व गोष्टी काय करायच्या आहेत, चेक करून घ्या. पहा तुम्ही नंतर तुमच्या काय होणार आहे, लक्षात येणार आहे की हप्ता आपल्या कशामुळं रोखला आहे, काय अडचण आहे हप्त्याला, आहे का नाही. आपण काय ते केलं नाही, सांगितल्याप्रमाणे जे शासनाच्या वेळोवेळी काय केलं जातं होतं सांगितलं जातं, महाविस्तारचं असेल, बँकला आधार लिंक असेल, त्यानंतर KYCची प्रक्रिया, बऱ्याच शेतकऱ्याचे KYC अभावी सुद्धा काय झालेले आहेत, हप्ते स्टॉप झालेले आहेत, KYCकडेही दुर्लक्ष केलेलं आहे. हे अशा सर्व गोष्टी काय करायच्या आहेत, शेतकऱ्यांनी करून घ्यायच्या आहेत, तरच तुम्हाला काय होणार आहे, हप्ता येणार आहे. जर तुम्ही ह्या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केलं, नुसती KYC जरी नाही केली तरी तुमचा हप्ता काय झालेला असतो, स्टॉप झालेला असतो. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. आणि तुम्ही कधी काळी महाविस्तार ॲपचंही असू शकतं, त्यानंतर आधार लिंक बँकचं, जर बँकेला आधार लिंक नसेल, कारण आता पैसे टाकता की बी कोणत्याही शासकीय योजनेचे पैसे आधारवर काय केले जातात, ट्रान्सफर केले जातात, टाकले जातात. त्यामुळं मग आधार लिंक पाहणं ही गरजेचं आहे. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, ह्या सर्व गोष्टी काय करायच्या आहेत, आपल्याला चेक करून घ्यायच्या आहेत, पाहायच्या आहेत. मग तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हप्ता का आला नाही, कशामुळं आला नाही, त्याचा हप्ता न येण्याचं कारण काय आहे, हेच असू शकते. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. धन्यवाद.